नमस्कार, मी अश्विनी फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 42 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कटिंग कसं करायचं ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला असा कापड अंथरून घ्यायचा. हे आहेत आपल्या मोंड्याची मापे. पाहू शकतो मी इथे कापड अंथरून घेतलेलं आहे. तर आपण पाहू शकता आपल्या ब्लाऊजची उंची आहे 15 इंच, गळा आहे 10 इंच, आपलं शोल्डर आहे 5.5 इंच, आपली रुंदी आहे 10.5 इंच आणि आपला पाठीमागचा गळा आहे 10. टाकून घेऊया. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. समोरचा गळा आहे 5.5 इंच. आपण माप टाकायला सुरुवात करायची. आता आपण सर्वप्रथम पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून घेऊया. पाठीमागच्या भागाची उंची आहे 15 इंच, शिवून 14 इंच तयार होते. आपल्याला शोल्डर टाकायची 5.5 इंच, गळा आहे 2.5 इंच, 5.5 इंच, आपलं संपूर्ण शोल्डर आहे 5.5 इंच. 3 इंच शोल्डर आणि 2.5 इंच गळा घ्यायचा आहे. आपल्याला मोंढा घ्यायचा आहे. आपण इथे लाईन आखून घेऊया. गळ्याचं आणि शोल्डरचं आपण इथं मार्किंग केलेलं आहे. आपण आता मोंढाचं मार्किंग करूया. आपला मोंढा आहे 5.5 इंच. आपला मोंढा आहे. आता आपण ब्लाऊजची रुंदी टाकून घेऊया 10.5 इंच. 9.5 इंच. अगदी कमी वेळेमध्ये डायरेक्ट प्रिन्स कट कसं कट करायचं तर मी तुम्हाला दाखवत आहे. आपला हा पाठीचा भाग तयार झाला. आता आपण मोंढा टाकून घेऊया. पाठीमागचा मोंढा टाकायचा आहे. 1.5 इंचावर आपल्याला पाठीमागचा मोंढा टाकायचा आहे. आपण याला आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला मोंढ्याला आकार द्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी मोंढा टाकलेला आहे. आता आपण गळ्याचं मार्किंग करूया. पाठीमागचा गळा आहे आपला 10.5 इंच. पाठीमागचा गळा 10 इंच टाकणार आहोत. गळा रुंदी आहे 2.5 इंच. आपण 2.5 इंचावर गळ्याची रुंदी टाकूया. आपण आता गळ्यासाठी ड्रॉप तयार करून घेऊया. हा ड्रॉप तयार करून घ्यायचा आहे. इथे आपला गळ्याचं ड्रॉपिंग तयार झालेला आहे. हा ड्रॉप आपल्याला आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आपण याला आकार देऊन घेऊया. गोल आकार देणार आहोत आपण गळ्याला. आपला आकार तयार झालेला आहे. आता आपण याचं कटिंग. आता आपलं हे 42 साईजचं पाठीमागच्या भागाचं मार्किंग पूर्ण झालंय. आपण आता याला कट करून घेऊ. डायरेक्ट पिसावरती कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. 42 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. कटिंग करून उंची आहे 15 इंच. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. याला बाजूला ठेवू. आपण आता समोरच्या भागाचं कटिंग करून घेऊ. या ठिकाणी समोरचा गळा टाकायचा आहे. समोरचा गळा आहे 6. समोरच्या भागाची उंची आपल्याला टाकायची 15.5 इंच. आणि रुंदी आहे. तसंच आपल्याला रुंदीमध्ये अर्धा इंच वाढून मोंड्याच्या साईडला 11 इंच घ्यायचं आहे. चला आता आपण समोरचा भाग कट करूया. समोरचा भाग आपल्याला आता आपण इथे समोरच्या भागाचं मार्किंग करून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला उंची घ्यायची 15.5 इंच. या ठिकाणी आपल्याला उंची घ्यायची 15.5 इंच. प्रिन्सेस कट ब्लाऊजला अर्धा इंच उंची वाढवायची असते. आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे. आता आपण सर्व मार्किंग करून घेऊ. 5.5 इंच. तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर टाकायचे आहे. 5.5 इंचाचा आपलं पूर्ण शोल्डर आहे. मोंढा घ्यायचा आहे 5.5 इंच. आपण मोंढा टाकून घेऊ. मोंढा पण आपला 5.5 इंचच आहे. मोंढा घ्यायचा आहे 5.5 इंच. आता आपण ब्लाऊजची रुंदी टाकून घेऊया 10 इंच. 11 इंच. अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागतं समोरच्या भागाला. साईडला पण रुंदी वाढवायची आपल्याला. 1 इंचावर आपल्याला मोंढ्याचं मार्किंग करायचं आहे. मोंढ्याला 1 इंचावर गोल आकार देऊन घ्यायचा आहे. मोंढ्याला आपण 1 इंचावर आकार देऊया. आपला समोरचा मोंढा झालाय. आता आपण समोरचा गळा टाकून घेऊया. समोरचा गळा टाकूया 6 इंच. समोरचा गळा आहे आपला 6 इंच.
गळा रुंदी 2.5 2.5 इंच. इंच गळा रुंदी. इथं पण वर 2.5 इंच गळ्याचं ड्रॉपिंग तयार करून घेऊ. तयार करून घेऊ. आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच अंतरावर आपण आता गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. आता आपण 15.5 इंच उंचीचा हा जो आपला कापड आहे तो आता आपल्याला कट करून घेऊया. ब्लाऊजच्या रुंदीमध्ये खालच्या साईडला 2 इंच 1.5 इंच आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किंवा जितका आपल्याकडे कापड आहे त्या कापडाप्रमाणे वाढवायची आहे रुंदी. मी इथं 2 इंच रुंदी वाढवलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे क्रॉसमध्ये लाईन करून म्हणजे 12.5 इंच खालच्या साईडला आणि 11 इंच वरच्या साईडला घेतलेली आहे. हे आपलं आहे 15.5 इंच. आता आपलं हे समोरच्या बाजूचं मार्किंग झालेलं आहे. मार्जिनसाठी पाहू शकता आपण. आणि इथं आहे 11 इंच. हा आहे आपला प्रिन्स कटचा भाग. आपण आता हे कट करून घेऊ. आता आपण कटिंग करून घेऊया. आता हे आपल्याला कट करायचं आहे. समोरचा भाग पूर्ण कट करून घ्यायचा आणि नंतर प्रिन्सेस कटचा आकार टाकायचा. आता हे आपल्याला सावकाशपणे कापड सरकू द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपलं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण प्रिन्सेस कटचा आकार कसा टाकायचा ते पाहूया. आता आपण प्रिन्स कटला आकार कसा करून द्यायचा ते बघूया. आपण सर्वप्रथम हा गळा कट करून सर्वप्रथम आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला आहे समोरचा गळा आपण कट करून घेऊ. आपला गळा कट झालेला आहे. आता आपण प्रिन्सेस कटचा आकार कसा टाकायचा ते पाहूया. आपल्याला आता हे प्रिन्स कटचा आकार टाकायचा आहे. प्रिन्स कट आकार घेण्यासाठी आपल्याला 3 प्रिन्सेस कटचा आकार टाकण्यासाठी आपल्याला 3 इंच रुंदीवर मार्किंग करायचं आहे. 4.5 उंची. 5 इंच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 5 इंच उंचीचा आपल्याला 1.5 इंचावर टक्सची रुंदी आपल्याला 1.5 इंच घ्यायची. अशा पद्धतीने 1 इंच सरळ आणि नंतर आपल्याला गोलाकार देऊन प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार द्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा आकार तयार झालेला आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. मार्किंग करत करत आपल्याला कापड पण चेक करून घ्यायचा. कुठे सरकलेला तर नाहीये ना, खाली वरी तर झालेला नाहीये ना. ठेवायचे एकमेकांवर आणि आपल्याला आता हे कट करून घ्यायचं. आता आपण याचं कटिंग करून घेऊ. पाहू शकता आता किती मिनिटाचा झाला व्हिडिओ. अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला 42 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कापडावरती कसं कटिंग करायचं ते सांगितलेलं आहे. माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रिन्स कटची जी कटोरी आहे तसेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अशा पद्धतीने आपलं 42 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. प्रिन्स कट ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. हा आपला आहे पाठीमागचा भाग. पाहू शकता सर्व भाग मी तुम्हाला ठेवून दाखवते. पाहू शकता आपण अशा पद्धतीने प्रिन्स कटचं आपलं 36 साईजचं ब्लाऊजचं माप कट करून झालेलं आहे. आपण हा गळा पण लगेच कट करून घेऊया. आता आपल्याला पाठीमागचा गळा पण लगेच कट करून घ्यायचा आहे. सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला 42 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं ते सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गळ्याला सर्वांसोबत शेअर करा. पाहू शकता उघडून दाखवते मी तुम्हाला. अशाच पद्धतीने सोपे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.